इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्याच महापौरपदी शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गोंधळी समाजातील उदय धातुंडे यांची निवड होणे हा केवळ एक राजकीय बदल नाही, तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात कोरला गेलेला सुवर्ण क्षण ठरला। महाराष्ट्र राज्यात प्रथमच गोंधळी समाजाला महापौर पदाचा मान मिळाला आणि तोही इचलकरंजीचा पहिला महापौर म्हणून। ही घटना सामाजिक समतेच्या दिशेने टाकलेले ऐतिहासिक पाऊल ठरले। हा क्षण अनुभवण्यासाठी जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरूनही गोंधळी समाजातील हजारो बांधव इचलकरंजीत दाखल झाले होते। पारंपरिक संबळ, गोंधळगीत, भगवे फेटे, गुलालाची उधळण आणि जयघोष यामध्ये संपूर्ण शहर भारावून गेले। संबळच्या तालावर गल्लीबोळ दुमदुमून गेले, तर प्रत्येक ठेक्याबरोबर संघर्ष, स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचा जागर होत होता। निवडीनंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गोंधळी समाजाच्या परंपरेनुसार गोंधळ घालून देवदेवतांचा जागर करण्यात आला। कोणताही शुभ कार्याची सुरुवात गोंधळ घालून करण्याची सामाजिक परंपरा आज महापालिकेच्या दारात साकारली गेली। इचलकरंजीच्या विकासाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ या गोंधळातून झाला। गोंधळ गीतांच्या ओळीतून संघर्षाची कथा, श्रद्धेचा गाभा आणि यशाचा आनंद व्यक्त होत होता। उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तर चेहऱ्यावर अपार समाधान दिसत होते। पिढ्यानपिढ्या कष्ट, उपेक्षा आणि संघर्षात जगलेल्या समाजासाठी हा क्षण शब्दात न मावणारा होता। संबळच्या प्रत्येक ठोक्यातून केवळ जयघोष नव्हे, तर सामाजिक समतेचा, स्वाभिमानाचा आणि परिवर्तनाचा संदेश दिला जात होता। हा जागर सत्तेचा नव्हता, तर अस्तित्वाचा, आत्मसन्मानाचा आणि समानतेचा होता। वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या समाज घटकाला नेतृत्वाची संधी मिळणे ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे या क्षणाने अधोरेखित केले। महापालिका परिसरात जमलेले समाज बांधव, ज्येष्ठांचे भरून आलेले डोळे, तरुणांचे झळझळणारे चेहरे आणि या सगळ्यातून एका नव्या समाजाच्या नव्या इतिहासात प्रवेश होत असल्याचे चित्र दिसत होते। इचलकरंजीच्या राजकीय इतिहासातील हा दिवस सुवर्ण क्षणांनी नोंदवला जाईल। पहिल्याच महापौर पदावर सामाजिक दृष्ट्या वंचित घटकातून आलेले नेतृत्व शहराच्या सर्वांगीण विकासाला नवीन दिशा देईल अशी आशा व्यक्त होत आहे। पारंपरिक प्रशासन, सर्वसमावेशक विकास आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या योजना या माध्यमातून समतेच्या शहराकडे इचलकरंजीची वाटचाल सुरू होईल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। या ऐतिहासिक दिवशी इचलकरंजीत संबळच्या गजरात केवळ जल्लोष झाला नाही, तर स्वप्नांचे सूर घुमले। संघर्षातून सत्तास्थानी पोहोचलेल्या या नेतृत्वाने हजारो घरांमध्ये आशेचा दिवा पेटवला आणि म्हणूनच हा दिवस गोंधळी समाजाचा विजय दिन म्हणून इतिहासात कोरला गेल्याचे बोलले जात आहे।